चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातली परिस्थिती हाताबाहेर गेली होती। त्या ठिकाणी भाजपाने प्रचंड पैशाचा वापर करून काँग्रेसच्या मतदारांना पळवापळव केली होती आणि ती थोडीफार गडबड आमच्या लक्षात होती। मात्र आम्ही निवडणूक रिंगणात आल्यानंतर त्यांनी ती गडबड आणि त्याची स्पीड अधिकच वाढवली, त्यामुळे निवडणूक हाताबाहेर जाताना दिसली। या ठिकाणी काँग्रेसचे लोकसुद्धा भाजपासोबत चालले जातील आणि शेवटी मी काँग्रेसचा पक्षाचा उमेदवार होतो। शेवटी नुकसान जे होणार होतं पक्षाचंच होणार होतं, तर माझं आर्थिक नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालं असतं आणि निवडणुकीचा आउटकम काहीच आलं नसतं। आणि जोपर्यंत आम्ही निवडणुकीच्या मैदानात राहू तोपर्यंत त्यांनी आमचे लोक नेणं सुरू ठेवले असते। अशा सर्व परिस्थितीत आणि त्या ठिकाणी गट प्रत्येक ठिकाणी आहे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे डिसअग्रीमेंट्स होते आणि अशा परिस्थितीत त्या ठिकाणी नेत्यांची साथ मिळत नव्हती। अशा सर्व परिस्थितीत ती नेते सुद्धा हतबलही होते। अशा परिस्थितीत ती निवडणूक लढणं, त्या निवडणुकीचे पूर्ण दिवस काढणं हे आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या परवडण्यासारखं नव्हतं, म्हणून त्या ठिकाणी मला माघार घ्यावी लागली। आणि 5-5 लाख रुपये जे वाटले ते माझं काही प्रतिभाताई धानोरकर यांच्यावरती मी पर्टिक्युलर आरोप केलेला नव्हता आणि माझं बोट सुद्धा कोणाकडे दाखवण्याचा माझा काही उद्देश नव्हता। मात्र हे तेवढंच खरं आहे की त्या ठिकाणी पैशाचा प्रचंड गैरवापर झाला आणि आमची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातून झाली होती। त्या ठिकाणी जितके नावं आणि जे आपले मतदार आमच्याकडे होते, आमच्याकडे जी यादी होती, ज्यांचे फोन नंबर्स होते, त्यापैकी 10% लोक सुद्धा तिथं उपलब्ध नव्हते आणि जे 10% होते त्यांना एवढी मोठी आमिष देण्यात आली होती की ते आमच्यासोबत यायला तयार नव्हते। ही सर्व परिस्थिती काल वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा मला असं वाटतं प्रेसमध्ये कुठेतरी ते बोललेत, माझ्या पाहण्यात आलं। पण एकच सांगतो की खऱ्या अर्थाने त्या परिस्थितीला पाहून जर उमेदवार घाबरला, त्याला जर त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की इन्सिक्युअर वाटलं असं वडेट्टीवार साहेब बोलले, तर मग माझ्या निलंबनाचं कारण काय? तुम्ही सक्षम नेते आहात, महाराष्ट्राचे नेते आहात, तिकडे खासदार मॅडम आहेत, प्रतिभा धानोरकर खासदार आहेत, या लोकांनी माझ्या निलंबनाचा विरोध करायला पाहिजे होता असं मला वाटते। कारण सर्वस्वी चूक जर माझ्या एकट्याची आहे तर माझं निलंबन करा आणि जर खऱ्या अर्थाने वडेट्टीवार साहेबांच्या मतदारसंघातले मतदार उपलब्ध नव्हते तर त्याची जबाबदारी काय तुम्ही वडेट्टीवार साहेबांची धरता? मग सपकाळ तुम्ही काय वडेट्टीवार साहेबांचं निलंबन करणार, मग तुम्ही काय प्रतिभाताई धानोरकरांचं निलंबन करणार, मग माझं निलंबन कशासाठी? आणि या निलंबनातून तुम्ही मला पक्षातून काढणारे कोणी नाही, तुम्ही काय पक्षाचे एकटे मालक नाही। पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही माझा अपमान केलाय आणि अपमानाच्या बद्दल जर मी तुमचा अपमान करायला गेलो तर खऱ्या अर्थाने जय जगत म्हणून गांधी टोपी घालून तुम्ही मटणाच्या पार्ट्या करायला आमच्या वर्धेत येता, त्याचे सुद्धा पुरावे पक्षश्रेष्ठींना द्यावे लागतील आता।